भाजप राम मंदिर सोहळ्याचं राजकारण करते असं संजय राऊतांनी म्हटलं। राम मंदिर सोहळा हा एका पक्षाचा नसून संपूर्ण देशाचा आहे असं संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला। तर आम्ही राजकारण न करता आनंदोत्सव साजरा करणार असं देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। हे 22 तारखेचे म्हणजे उद्याचे सर्व सोहळे हे आम्ही श्रद्धापूर्वक करू। हे धार्मिक सोहळे आहेत, हे सांस्कृतिक सोहळे आहेत आणि हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत। त्याच्यामुळे या सोहळ्याला फक्त शिवसेना नाही तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की आपण या। खरं म्हणजे आम्ही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना सुद्धा आमंत्रण दिलं आहे, रितसर आमंत्रण दिलेलं आहे, रितसर राष्ट्रपती भवनात जाऊन दिलेलं आहे। त्याच्यामुळे हा एक तितकाच महत्त्वाचा सोहळा आहे। तर तिथे राष्ट्रपतींनी उपस्थित असावं। जर तुम्हाला अयोध्येत आमंत्रण नसेल तर ते सोडून द्या। तर हा एक सोहळा आहे, हा बिगर राजकीय सोहळा आहे। जर आम्ही नसलो तरी, आम्ही असलो तरी, तर आपण आमचं आमंत्रण आहे, जनतेला आमंत्रण आहे। गोदा तीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे, त्याची पण तयारी जोरात सुरू आहे। अशा प्रकारची आरती आम्ही अनेकदा अयोध्येच्या शरयू तीरावर केलेली आहे। जे इकडले भाजपचे लोक विचारतायत तुमचा अयोध्येशी संबंध काय, त्यांनी शरयू तीरावर आम्ही केलेले सोहळे, नेत्रदीपक सोहळे, ज्याची सुरुवातच आम्ही केली आहे, अशा प्रकारे भव्य गंगा आरती करण्याची ही तिथे शिवसेनेने केलेली सुरुवात आहे सातत्यानं। तर तशाच पद्धतीचा सोहळा माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ रश्मीवहिनी ठाकरे आणि असंख्य आमचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गंगा आरतीचा सोहळा होईल। हे 22 तारखेचे म्हणजे उद्याचे सर्व सोहळे हे आम्ही श्रद्धापूर्वक करू। हे धार्मिक सोहळे आहेत, हे सांस्कृतिक सोहळे आहेत आणि हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।